हे नीट ऐका. किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा थरथर करायला लागला. बृजभूषण सिंह यांना अडवण्याची भाषा कुणी केली? बृजभूषण कोणत्या पक्षात आहे? आज तुम्ही कुणाचा प्रचार करत आहात? हा वैचारिक संभ्रम नाही का? असं सांगतानाच मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, एक बहीण म्हणून मी त्यांच्यासाठी लढत आहे. तुम्ही तर आपल्याच भावाविरोधात लढत आहात. असा घणाघाती हल्ला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चढवलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ दाखवला. बाळासाहेबांवर टीका करणारी बाई तुमच्या पक्षात प्रवक्तेपदी कशा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेला सुषमा अंधारे यांनी चांगला समाचार घेतलाय. राज ठाकरे वंदनीय बाळासाहेबांना मानतात का? तुमच्या निष्ठा घ्या. 200 बोला मनसे आहे का? तुम्ही माझा व्हिडिओ दाखवता तेव्हा मी तर कुठल्या राजकारणात नव्हते, त्यामुळे घ्या 200 बोला मनसे अशा माझ्या भूमिका नव्हत्या. असा जोरदार हल्ला सुषमा अंधारे यांनी चढवलाय. एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावतो तो व्हिडिओ, ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ. हे नीट ऐका. किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा थरथर करायला लागला. आणि त्या हातात तलवार कर्णीबाईन पोरं काही गोट्या खेळायला गेली का? गेली गोट्या खेळायला लागली का? ह्याच्यावर आपल्याला कधीच होत नाही. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. मोदी शहाच्या संबंधाने बोलताना दादा जरा पहिल्यापासून घ्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीसे झाले पाहिजेत. ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही.